नमस्कार, मी कृष्णा कुडूक J&K रियालिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून आपल्या समोर आहे. आज आपण अशा विषयावर डिस्कस करणार आहोत, जो विषय म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करीत असाल किंवा एखादी प्रॉपर्टी परचेस करत असाल तर तुमच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तर आपण पाहू, जर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जर का एखादी प्रॉपर्टी घेत असाल, त्यामध्ये कमर्शियल, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल जरी असली तरी देखील चालेल. तर त्यामध्ये आपण त्या प्रॉपर्टी घेत असताना त्याचे फायदे आणि कोणकोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत याबद्दल मी आपल्यासमोर सांगणार आहे. तर त्यामध्ये जर आपण समजा प्रॉपर्टी एखादी घेणार असाल ज्यामध्ये कमर्शियल प्रॉपर्टी असेल, तर कमर्शियल प्रॉपर्टी घेत असताना आपण त्या लोकेशनचे एक सर्वे केला पाहिजे. तर त्यामध्ये जर आज आपण प्रॉपर्टी घेतली तर ती एक साधारणतः 2, 3, 4, 5 वर्षामध्ये आपल्याला त्याचं ॲप्रिशिएशन मिळालं पाहिजे आणि ते देखील चांगल्या पर्सेंटेजमध्ये आपल्याला ॲप्रिशिएशन मिळणं अत्यंत गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण प्रॉपर्टी घेणं महत्त्वाचं आहे. जर आपण पाहिलं तर मोसी, चिखली, दुधुळगाव किंवा इंद्रायणी नगर ह्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होत आहे. तसंच त्यामध्ये तळवडे IT पार्क देखील आहे. जर आपण मोसी आणि चिखली संदर्भामध्ये जर का बोलत असाल तर त्यामध्ये या एरियामध्ये जवळजवळ तिन्ही बाजूनी मग भोसरी MIDC आहे, चाकण MIDC आहे, त्यामध्ये तळवडे MIDC देखील आहे. तर या एरियामध्ये जवळजवळ चांगल्या पद्धतीने एक ग्रोथ होत चाललेली आहे. त्यामध्ये इन्व्हेस्टर लोक देखील आहेत, रेसिडेन्शियल साठी देखील मोठ्या पद्धतीने क्राऊड एक जमा होत आहे. हा झाला मोसी चिखलीच्या संदर्भामध्ये. त्यामध्ये रावेत, पुनावळे ह्या भागामध्ये देखील एक मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसत आहे. मोठे मोठे बिल्डरचे वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स किंवा मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्याला आलेले दिसत आहेत. इव्हन हिंजवडी साईडला देखील IT पार्क आणि फेज 1, 2, 3 हे मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप होताना आपल्याला दिसत आहे. इव्हन पिंपरी आणि चिंचवड या सिटीमध्ये किंवा ह्या सेंट्रलाइज स्थितीमध्ये देखील आपल्याला एक चांगल्या पद्धतीने वेगवेगळे प्रोजेक्ट आपल्याला डेव्हलप होताना दिसत आहेत. पण आपण जर का पिंपरी चिंचवडच्या बाहेरचा भाग जर पाहिला, त्यामध्ये मोसी, चिखली, दुधुळगाव, तळवडे, त्यानंतर वरच्या साईडला जर आपण पाहिलं तर पुनावळे असेल किंवा रावेत असेल, ह्या भागामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसत आहे. जर आपण रेसिडेन्शियल प्रॉपर्टी पाहत असेल तर त्याचं लोकेशन देखील अत्यंत महत्वाचं आहे. आपण काही गोष्टी आहेत की ज्या पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जसं एखादा जर का प्रोजेक्ट आपण पाहत असाल तर त्याचा रस्ता, त्यामध्ये DP रोड असेल, डेव्हलपमेंट प्लॅन पाहणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामध्ये रस्ता, पाणी, लाईट ह्या अशा विविध प्रकारच्या सुविधा तिथे अवेलेबल आहेत का, किंवा 1, 2, 3, 4 वर्षानंतर किती प्रमाणामध्ये तिथे डेव्हलपमेंट होणार आहे. तर ह्या गोष्टी विचारात घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच कमर्शियल प्रॉपर्टी घेत असाल, त्यामध्ये शॉप असेल किंवा ऑफिसेस असेल किंवा कमर्शियल ओपन स्पेस असेल, तर याचं देखील काही दिवसामध्ये किती प्रोपोर्शनमध्ये ॲप्रिशिएशन होणार आहे हे पाहणं देखील अत्यंत गरजेचं आहे. जर का आपण स्पेसिफिक मोसी, चिखली भागामध्ये जर पाहिलं तर एक मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होताना आपल्याला दिसत आहे. तर नक्कीच मोसी, चिखली, दुधुळगाव तसेच रावेत, पुनावळे आणि हिंजवडी ह्या भागामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या पर्पजने किंवा स्वतः राहण्याच्या दृष्टिकोनातून आपलं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टी घेता येईल आणि ह्या प्रॉपर्टीचं नक्कीच त्याचं ॲप्रिशिएशन आपल्याला दिसत आहे. जर आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिका किंवा PCMCच्या एरियामध्ये जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट होत आहे. आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड किंवा पुण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रेट झालेले लोक आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीने जर का आपण PCMC एरियामध्ये जर का प्रॉपर्टी परचेस करणार असाल किंवा प्रॉपर्टी विकत घेणार असाल तर नक्कीच आपल्याला फायद्याचं असणार आहे. ज्यामध्ये काही दिवसात 1, 2, 3, 4 व्हॉटेवर आपला जसा प्लॅन आहे, डेव्हलपमेंट प्लॅन आहे की किती वर्षामध्ये आपल्याला रिटर्न्स मिळायला पाहिजे, तर तशा पद्धतीचं जर का आपण प्रॉपर्टीचं इन्व्हेस्टमेंट केलं किंवा प्रॉपर्टी आपण घेतली तर नक्कीच काही दिवसामध्ये त्याचं आपल्याला ॲप्रिशिएशन होताना दिसणार आहे. असं आहे. तर या पद्धतीने आपण जर का इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच फायद्याची राहील असं वाटतं. तर अशाच पद्धतीचे याबद्दल अजून विविध प्रकारची माहिती जी आहे डिस्क्रिप्शन मध्ये आपण ती दिलेली आहे, आपण तिथे देखील पाहू शकता.
आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला तर तो कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा किंवा कमेंट्स करा. आणि अशाच पद्धतीचे विविध प्रकारचे व्हिडिओ येण्यासाठी किंवा माहितीचे रिअल इस्टेट बाबतीत व्हिडिओ येण्यासाठी आपण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा. धन्यवाद.